ज्याही बाळाला हाताने खाऊ घालायची सवय लावायची असेल, तेही टीव्ही आणि कोणत्याही स्क्रीनशिवाय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझी मुलगी सिया ही आता 10 महिन्याची आहे आणि कोणतेही फिंगर फूड ती स्वतः हाताने खाते, कोणतेही टीव्ही किंवा मोबाईल न दाखवता. हे मी कसं केलं, हेच आपण आज व्हिडिओमध्ये पाहतो. तर सिया जेव्हा 8 महिन्याची झाली होती, तेव्हा मी फिंगर फूड चालू केले तिच्यासाठी. यामध्ये मी तिला पॅनकेक, टिक्की, वेगवेगळे धिरडे असे बनवत होते. तर मी सुरुवातीला काय करायची, तिला हे पॅनकेक वगैरे जेही बनवलेलं असेल, ते तिच्या समोर ठेवायची, त्याचे तुकडे-तुकडे करून. तर स्टार्टिंगला ती काय करायची, ती फक्त ते उचलायची, त्याचा भुगा करून टाकायची, तो पूर्ण खाली सांडायची, पूर्ण मेस करून टाकायची. आणि हे अगदीच नॉर्मल आहे, कारण या टाईमला बाळ हे फूड एक्सप्लोर करत असतं. त्याचं टेक्स्चर बघत असतं. त्यामुळे तुम्ही हे तिला करू द्यायचे. साइड बाय साइड तुम्हीही बाळाला खाऊ घालायचं. काही दिवस झाल्यानंतर मी सियाला हाताने तिचा हात घेऊन तोंडाकडे घ्यायचा प्रयत्न करायची. म्हणजे तिला समजावं की हे खायचं आहे. मग काही दिवस असेच गेले. मी एवढे मेक शुअर करायचे की दिवसातलं एक तरी मील हे फिंगर फूड देणार आणि मी तिच्यासाठी स्पेशल टाईम काढणार की मी तिच्यासमोर 40 ते 45 मिनिट बसणार. कारण मेस करणं हे जेव्हा फूड एक्सप्लोर करत असतं तेव्हा बाळ खूप टाईम घेतं. खूप मेस पण करतं, त्यामुळे ते तुम्हाला क्लीनही करायचं राहतं. आई म्हणून मी हे समजू शकते की सगळ्याच आई खूप बिझी असतात. जर तुम्ही कंटिन्यू ट्राय केलं तर नक्कीच तुमचं बाळ हाताने खायला चालू करेल. ही प्रोसेस खूप लेंदी आहे. यामध्ये तुमचे पेशन्स असायला हवे आणि तुम्हाला तुमचा टाईम द्यायचा आहे. हा व्हिडिओ थोडा लेंदी होतोय, पण जर तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर तुमचं बाळ नक्कीच हाताने खायला चालू करेल.